येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, हे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी, आले घर जा वैकुंठी, येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी. बघा, येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी म्हणजे संत या जीवावरती उपकार करण्यासाठी आलेले आहे. आणि पहिला उपकार काय करता, मज निरंतर जागविती. मग या ठिकाणी या संतांनी आमच्यावरती जागवण्याचा उपकार केलेला आहे. आणि त्या ठिकाणी या जागवण्याच्या जर उपकारातून उत्तीर्ण व्हायचं असेल, आम्हाला ऋणातून मुक्त व्हायचं असेल, तर त्या ठिकाणी काय करावं हा महाराजांसमोर प्रश्न आहे. महाराज म्हणता, जर त्या संतांच्या पायावरती जीव जरी ठेवला तरी थोडा आहे. अभंगाचं दुसरं चरण. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई. तो हा पायी जीव थोडा, तो हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई. काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, काय द्यावे त्याची, व्हावे उतराई. पायी जीव थोडा, तो हा पायी जीव थोडा. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई. काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, काय द्यावे त्यासी, व्हावे उतराई. बघा, या ठिकाणी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काय द्यावे त्यासी व्हावे उतराई. या संतांनी आम्हाला जागवण्याचा जो उपकार केलेला आहे, त्या उपकारातून उत्तीर्ण व्हायचं असेल तर त्यांना काय द्यावं. कारण की माणसाला सगळ्यात प्रिय काय आहे, जीव. आपल्याला त्या माकडीनीचं उदाहरण माहिती आहे. काय, ज्या वेळेस गावामध्ये पूर येतो आणि पूर आल्यानंतर झाडावरती असलेली ती माकडीन त्या ठिकाणी तिचं पिल्लू कडेवरती घेतलेलं असतं आणि त्या झाडावरती बसते. संपूर्ण गाव उडतं. ती ज्या फांदीवरती बसलेली आहे त्या फांदीपर्यंत पाणी येतं. ती अजून वरती जाते. अजून वरती गेल्यानंतर ती पाणी अजून वरती येतं. पुन्हा अजून वरती जाते. अजून वरती गेल्यानंतर त्या ठिकाणी ती माकडीन जिथं गेलेली आहे तिथपर्यंत पाणी येतं. आणि आता तिच्या लक्षात येतं की आता याच्यापेक्षा आपण वरती जाऊ शकत नाही. मग त्या ठिकाणी ती माकडीन आपल्या कडेवरती असलेलं बाळ वाचवण्यासाठी ती खांद्यावरती घेते.
कुठे घेते? खांद्यावरती घेते. बरं, खांद्यावरती घेतलेलं बाळ त्या ठिकाणी ज्यावेळेस ते पाणी तिच्या मानेला लागतं त्यावेळेस ते खांद्यावरचं बाळ ती डोक्यावरती घेते. हे मी काय सांगतोय? कारण की माणसाला जीव हा सगळ्यात प्रिय आहे आणि महाराज म्हणतात ठेवी तो हा पायी जीव थोडा. ती माकडीन त्या बाळाला पुन्हा डोक्यावरती घेते. आता ते मानेला लागलेलं पाणी आता नाका तोंडात जाऊ लागतं. ती माकडीने जी आहे ती आपल्या बाळाला जी डोक्यावरती घेते ती आता पायावर खाली घेते आणि त्या बाळावरती उभी राहते आणि आपला काय वाचवण्याचा प्रयत्न करते? जीव वाचवते. म्हणजे सगळ्यांना काय प्रिय आहे? जीव प्रिय आहे. आणि या ठिकाणी महाराज म्हणतात तो जीव जरी संतांच्या पायावरती ठेवला तर तो काय आहे? कमी आहे. एवढा तुकोबारायांना प्रश्न पडला असं नाही, देवाला सुद्धा एक वेळेस असाच प्रश्न त्या ठिकाणी संतांबद्दल पडला. भजनकारा सांगतो विठ्ठल विठ्ठल. आपल्या सर्वांना ज्ञात आहे, रामायणातला प्रसंग आहे. सीतामातेचं अपहरण झालं आणि ते अपहरण झाल्यानंतर रावण त्या ठिकाणी सीतामातेला घेऊन गेले आणि सीतामातेला घेऊन गेल्यानंतर प्रभूंनी त्या ठिकाणी लंकेवर जाण्याची तयारी केली. सगळं वानर सेनेला त्या ठिकाणी आपल्या सोबत घेतलं. लंकेवरती स्वारी केली. त्या ठिकाणी रावणाचा पराजय केला आणि रावणाचा पराजय करून त्या ठिकाणी त्या लंकेचा राजा बिभीषणाला बनवलं आणि बनवल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा माघारी आले. माघारी आल्यानंतर प्रभूंच्या लक्षात आलं की अरे 14 वर्ष मी वनवासामध्ये होतो आणि 14 वर्षामध्ये अनेक जणांचे माझ्यावरती अनेक प्रकारचे उपकार आहे आणि त्याबरोबर ही माझी सीता माझी पत्नी ज्यावेळेस तिचं रावणाने हरण केलं तिला त्या ठिकाणी घेऊन गेला त्यावेळेस त्या ठिकाणी मला तिला आणण्यासाठी अनेक जणांची काय झाली? मदत झाली. त्यांचे माझ्यावरती उपकार आहे आणि त्या उपकारातून मला सुद्धा काय झालं पाहिजे? उत्तीर्ण झालं पाहिजे. कारण की प्रभू रामचंद्र हे कर्तव्यदक्ष राजा आहे आणि त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं की आता यांचा एखादा कृतज्ञता सोहळा आपण त्या ठिकाणी अयोध्येमध्ये आयोजित करू आणि अयोध्येमध्ये आयोजित करून यांना सगळ्यांना काय करू? आपण त्या ठिकाणी बोलवू. सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी आपल्याला मदत केली त्या सर्वांना प्रभू रामचंद्रांनी अयोध्येमध्ये बोलवलं आणि अयोध्येमध्ये बोलवल्यानंतर प्रत्येकाच्या कामगिरीच्या दृष्टीने त्याचा सन्मान करायचा ठरवला आणि ठरवल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येकाचा सन्मान करत असताना त्या ठिकाणी त्या सन्मानाची यादी आली आणि आल्यानंतर प्रत्येकाचं नाव घेतलं जायचं. नाव घेतल्यानंतर त्याचा प्रभू रामचंद्रांच्या हस्ते उचित असा सन्मान केला जायचा. प्रत्येकाचं नाव यायचं. सीतामातेला असं वाटायचं जो मला पहिल्यांदा भेटण्यासाठी आला तो माझा हनुमंता आणि त्याचा सुद्धा काय झाला पाहिजे? त्याचा सुद्धा सन्मान झाला पाहिजे. त्याचं तर नाव ह्या यादीला काय पाहिजे होतं? 1 नंबरला पाहिजे होतं. पण अजून त्याचं नाव आलं नाही. कदाचित प्रमुख पाहुणे म्हणून ते शेवटला असतील. सीतामाते प्रत्येकाचा सन्मान झाला की हनुमंतरायाचं नाव येईन